नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूनम कोचिंग सेंटरचा संचालक बागुल सर आपले बेसिक कन्सेप्ट ऑफ मॅथमॅटिक्सच्या जर्नीमध्ये स्वागत करीत आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण रूल नंबर फर्स्ट बघितला होता फ्रॅक्शनचा. आज आपण रूल नंबर सेकंड बघणार आहे, तो पण फ्रॅक्शनचा. फ्रॅक्शन समजण्यापूर्वी थोडं परत आता एकदा बेसिक समजून घेऊयात, कारण जोपर्यंत आपलं बेसिक क्लिअर नाही होत ना तोपर्यंत आपल्याला पुढच्या प्रोसेस मॅथच्या करता येत नाही. त्यामुळे पहिले बेसिक गोष्टी महत्त्वाच्या असतात. परत एकदा समजून घ्या. बघा, फ्रॅक्शन जो असतो तो ए अपॉन बीच्या फॉर्मॅटमध्ये असतो. एला आपण न्युमरेटर म्हणतो आणि बीला आपण डिनॉमिनेटर म्हणतो. आता रूल नंबर सेकंड काय म्हणतो बघा, ए अपॉन बी मायनस सी अपॉन बी इज इक्वल टू ए मायनस सी अपॉन बी. म्हणजे इथे तुमचा जो डिनॉमिनेटर आहे तो सेम आहे. डायरेक्टली काय करा, ए मायनस सी आणि अपॉन बी करा. आता याच्यावरती आपण एक्झाम्पल्स घेणार. आता फर्स्ट एक्झाम्पल घेतो मी. 7/9 मायनस 11/9. जर नीट बघितलं तर हे सबट्रॅक्शन आहे. माझा जो डिनॉमिनेटर आहे हा सेम आहे. आता नीट लक्षात घ्या, माझं काय करायचं, 7 मायनस 11 डिवाइड बाय 9. आता मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लेक्चर बेसिक कन्सेप्टमध्ये सांगितलं आहे की जर तुमचे साईन जर अपोजिट असेल तर सबट्रॅक्शन करा आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर मोठ्या नंबरचं साईन द्यायचं आहे. म्हणजे 11मधून 7 मायनस करा, ॲन्सर इज 4 येणार. पण मोठ्यांना आपल्याला मान द्यायचा असतो म्हणून मायनस हे साईन येणार आणि डिवाइड बाय किती, 9. हाच रूल समजा आता फक्त हा आपण न्यूमरिकल याच्यासाठी घेतला, नंबरसाठी घेतला, तर आपण आता एक व्हेरिएबलसाठी घेऊया. मग आता मला समजून घ्या की मला असं दिलेलं आहे की 10 अपॉन समजा x² असं दिलेलं आहे आणि मला दिलेलं समजून घ्या 12 डिवाइड बाय किती तुमचा x² दिलेला आहे. आता बघा, माझं घाबरायची गरज नाही, मला डिनॉमिनेटर सेम सांगितलं आहे. इथे डिनॉमिनेटर x², इथे पण x² आहे, म्हणजे डिनॉमिनेटर सेम आहे. मी डायरेक्टली काय करणार बाळांनो, हे बघा 12 मायनस 12 डिवाइड बाय तुमचा किती येणार बाळांनो, x². आता नीट लक्षात घ्या, परत इथे सबट्रॅक्शनची प्रोसेस आहे. मग आता अपोजिट साईन, इथे प्लस आहे इथे मायनस आहे, म्हणजे अपोजिट साईन आहे. सबट्रॅक्शन करा, 12मधून 10 गेले 2 येणार, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस, -2 अपॉन किती बाळांनो, x². आता हाच रूल आपण ट्रिग्नॉमेट्रीसाठी सुद्धा यूज करू शकतो. मग आता ट्रिग्नॉमेट्रीसाठी वापरणार आपण बाळांनो 15 डिवाइड बाय तुमचा आला टॅन थिटा मायनस तुमचा आला 10 अपॉन किती बाळांनो, टॅन थिटा. आता लक्षात घ्या, रूल तेच सांगतो की डिनॉमिनेटर सेम आहे. इथे माझा डिनॉमिनेटर सेम आहे. मी डायरेक्टली काय करणार, त्या नंबरची ॲडिशन करणार, म्हणजे तुमचा येईल 15 मायनस 10 डिवाइड बाय किती बाळांनो, टॅन थिटा. मग तुम्हाला माहिती आहे 15 मायनस 10, तुम्हाला माहिती आहे तुमचा आन्सर येणार 5 डिवाइड बाय वॉट दॅट, टॅन थिटा. इट इज व्हेरी इझी. धन्यवाद.